परभणी शहरामध्ये दुसऱ्यांदा सारनाथ सोशल वेलफेअर फाउंडेशन तथा उदयलक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट व परभणी शहरातील सर्व बौद्ध समाजाच्या वतीने मध्ये apa di nanti बौद्ध ya gini lah ada apa ini lah पुन्हा वायवळ रामराय वायवळ oke दहेजाई आणि सर्व तक्षशिला महिला मंडळ पंचशील नगर पंचशील बुद्धविहार या ठिकाणी भिक्खू संघ आलेला आहे भिक्खुणी संघ देखील आलेला आहे म्यानमार नेपाळ organize नगर मध्ये अक्षय परफोडे यांच्या विनंतीला मान देऊन पंचशील नगर मध्ये हा भिक्खू संघ संपूर्ण जगामध्ये धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारा हा भिक्खू संघ आहे। दुःखमुक्तीची साधना दुःखमुक्तीचा उपदेश विपश्यना आणि धम्मदेशना आपल्या परभणी शहरामध्ये एकही विपश्यना केंद्र नाही। परभणी जिल्ह्यामध्ये एकही विपश्यना केंद्र नाही। त्यामुळे आयुष्यमान उपासक भीमराव वायवळ यांनी आपल्या कष्टाच्या घामाच्या कष्टाच्या पैशातून 15 गुंठे जागा 15,000 स्क्वेअर फूट जागा ही बुद्धविहार विपश्यना केंद्र ध्यान साधना हॉल आणि बुद्धमूर्ती स्थापन करण्यासाठी विश्वप्रसिद्ध बौद्ध भिक्षू आशीन डॉक्टर उत्तमतारा सयादो यांना दान केली। आपण ही बुद्धमूर्ती पाहता ही नाशिकवरून बुद्धमूर्ती या ठिकाणी आणलेली आहे। ही बुद्धमूर्ती आपल्या परभणीमध्ये काही दिवसांपासून असलेल्या आणि दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा चौथ्यांदा परभणीमध्ये आलेल्या म्यानमारहून आलेल्या माताजी आर्याजी साधना यांनी यांना नाशिकमध्ये ही मूर्त प्राप्त झाली। नाशिकवरून वायवळ साहेबांनी ही मूर्त आपल्या टेम्पोमधून परभणीमध्ये आणली। या मूर्तीची आता उद्या 9 तारखेला प्रतिष्ठापना होणार आहे। विपश्यना केंद्रासाठी समाधी मुद्रेतली बुद्ध मूर्ती सुंदर अशा प्रकारची फायबर अशी
6 फूट बुद्धमूर्ती हे या ठिकाणी गोल्डन कलरची बुद्धमूर्ती आपण स्थापन करणार आहोत. पहिल्यांदाच परभणी शहरामध्ये जागतिक कीर्तीच्या विश्वप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय बौद्ध भिक्षूंना कठीण चिवरदान वर्षावा समाप्तीनंतर चिवरदानचा कार्यक्रम होता. कठीण चिवरदान हे भिक्खू संघाला करायचं आहे. ज्या ज्या उपासकांना या कठीण चिवरदानामध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी भीमराव वायवळ यांच्याशी संपर्क करायचा आणि सांगायचे नाव नोंदणी करून की मला चिवरदानाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचंय आणि त्या पद्धतीने तुम्ही सहभागी होऊ शकता. काय करायचंय काय नाही करायचं हे तुम्हाला ते सांगतील. खूप सुंदर अशा प्रकारचा सोहळा होणार आहे आणि हा सोहळा पहिल्यांदा परभणी शहरामध्ये ब्रह्मदेश, म्यानमार, व्हिएतनाम, अमेरिका, स्वित्झर्लंड या देशातून भिक्खू संघ येऊन भिक्खुणी संघ येऊन महापरित्राण पाठ आणि कठीण चिवरदान आणि विपश्यना केंद्राच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम 9 नोव्हेंबर साखलापाट, रायपूर रोड, लोहगाव रोड काय ओळख काय तिथं सांगायचं. लोहगाव रोड ते कोपऱ्यात काय ओळख सांगितलं. अक्षय साखलापाटच्या पुढं लोहगाव रोड इकडे जाताना युनिव्हर्सिटी रोड आहे. आपली जागा नेमकी कोणती याची. रायपूर रोडला रायपूर रोड लोहगाव रोड रायपूर रोड ते त्या नवोदय विद्यालयाच्या अलीकडे नवोदय विद्यालय हे नवोदय विद्यालय दूर राहतं. हो त्या कोपऱ्यापासून नवोदय विद्यालय दूर तरी किती असेल 500 मीटर 500 मीटर असं नवोदय विद्यालय समोर आहे. त्याच्या अलीकडे कोपरा क्वार्टरलाच आहे आणि ढालेचं प्लांट आहे. पाण्याचं प्लांट इथं भव्य 25 फुटाची बुद्धमूर्ती बसवणार. सुरुवातीला 15 फुटाची 10 फुटाची 15 फुटाची बुद्धमूर्ती बसवणार आहोत आणि अशा प्रकारे 5 मजली बुद्धविहार बांधायचा तो सगळा प्रकल्प आहे आणि 100 भिंती राहू शकतील. एका वेळेस 100 भिंती राहू शकतील. विपश्यना केंद्र होऊ शकेल. एवढा सुंदर असा सोहळा या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे आपण ताकदीने तन मन धनाने या विपश्यना केंद्रासाठी दान करायचं. या विपश्यना केंद्र बांधण्यासाठी आपला सहयोग करायचा आहे. बुद्धविहार शेकडो निर्माण होणं गरजेचं आहे. प्रत्येक कॉलनीत बुद्धविहार झालं पाहिजे पण बुद्धविहारासोबत भिक्खू निवास सुद्धा झालं. नुसतं बुद्धविहार होऊन फायदा आहे का. तिथे तुमचं भिक्खू निवास असलं पाहिजे. आज भिक्खू निवास